श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, आजचा हा संदेश तुझ्या समोर काही योगायोगाने आलेला नाही. तू सध्या कितीही मेहनत करत असशील, दिवसभर धावत असशील, पैसा कमवण्यासाठी स्वतःला झिजवत असशील, पण तरीही जर तुझ्या हातात पैसा टिकत नसेल, घरात सुख येत असेल पण थांबत नसेल, कष्ट खूप आणि फळ कमी मिळत असेल, तर आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुला समजेल की गरिबी फक्त पैशांच्या कमतरतेमुळे येत नाही, तर एका अशा सवयीमुळे येते जी सवय लाखो लोक नकळत रोज करत असतात. आणि त्या सवयीमुळे लक्ष्मी दारातून आत येते पण मागच्या दारातून निघून जाते. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. कारण जिथे विश्वास असतो तिथेच परिवर्तनाची सुरुवात होते. बाळा, लोकांना वाटतं गरिबीचं कारण नशीब असतं. काही लोक म्हणतात माझ्या नशिबातच नाही. काही लोक म्हणतात देवानेच मला कमी दिले. पण मी तुला सांगतो, नशिबापेक्षा मोठी गोष्ट असते सवय. मनुष्याचं भविष्य त्याच्या रोजच्या सवयी घडवत असतात. आणि गरीब राहण्यामागे जी सर्वात मोठी सवय आहे ती म्हणजे दुसऱ्यांशी सतत तुलना करणे. हो बाळा, हीच ती सवय, तुलना. आज लोक स्वतःचं आयुष्य जगत नाही, ते दुसऱ्यांचं आयुष्य पाहत बसतात. शेजाराने गाडी घेतली, मित्राने नवीन फोन घेतला, कोणाचं घर मोठं झालं, कोणाचा व्यवसाय वाढला, आणि मग मनात असंतोष निर्माण होतो. बाळा, ज्याच्या मनात समाधान नाही त्याच्याकडे आलेला पैसा सुद्धा टिकत नाही. कारण त्याचं लक्ष कमाईवर नसतं, तर दुसऱ्यांकडे काय यावर असतं. लक्ष्मीला स्पर्धा आवडत नाही, लक्ष्मीला कृतज्ञता आवडते. ज्या घरात धन्यवाद असतात त्या घरात समृद्धी वाढते. जर तुला हे पटत असेल तर आत्ता कमेंटमध्ये लिहा मी स्वतःवर लक्ष देईन. तुझी ती एक कमेंट कदाचित हजारो लोकांना प्रेरणा देईल. बाळा, एक शेतकरी होता. तो खूप कष्ट करायचा पण कायम दुःखी असायचा. कारण त्याला वाटायचं शेजाऱ्याचं शेत जास्त चांगलं आहे. एक दिवस त्याने देवाला विचारलं, माझ्याकडे सर्व काही असूनही मी आनंदी का नाही? तेव्हा उत्तर मिळालं, कारण तू तुझ्या शेतात काम कमी करतोस आणि शेजारच्या शेताकडे पाहण्यात वेळ जास्त घालवतोस. ही गोष्ट फक्त त्या शेतकऱ्याची नाही, आज लाखो लोकांची आहे. बाळा, गरिबी आधी मनात जन्म घेते, नंतर ती खिशात दिसते. ज्याला स्वतःवर विश्वास नसतो तो संधी आल्यावरही घाबरतो. ज्याला स्वतःच्या क्षमतेवर शंका असते तो मोठं स्वप्न पाहत नाही, आणि जो मोठं स्वप्न पाहत नाही तो मोठं यशही मिळवत नाही. म्हणून आजपासून एक नियम बनव. कालचा तू आणि आजचा तू, फक्त एवढीच तुलना कर, बाकी कोणाशीही नाही. बाळा, तुला माहितीये का, अनेक लोक पैसे कमावतात पण श्रीमंत होत नाही. का? कारण त्यांच्याकडे उत्पन्न असतं पण शिस्त नसते. लक्ष्मीला शिस्त प्रिय असते, उधळपट्टी प्रिय नसते. आज तू स्वतःला एक प्रश्न विचार, मी कमावतो त्यापेक्षा जास्त खर्च तर करत नाही ना? मी गरजेपेक्षा जास्त दाखवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? मी इतरांना प्रभावित करण्यासाठी पैसे खर्च करतोय का? जर यापैकी एखाद्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर आजचा संदेश तुझ्यासाठीच आहे. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, श्रीमंत लोक आधी सवयी बदलतात, नंतर त्यांचं आयुष्य बदलतं. गरीब लोक आयुष्य बदलण्याची वाट पाहतात पण सवयी बदलत नाहीत.
आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला वचन दे, मी तुलना करणार नाही, मी तक्रार करणार नाही, मी स्वतःला कमी समजणार नाही, मी माझ्या प्रगतीवर लक्ष देईन. आणि जर तू हे वचन मनापासून घेत असशील तर कमेंटमध्ये लिहा, माझं आयुष्य बदलणार आहे. बाळा, आतापर्यंत मी तुला सांगितलं की गरिबी फक्त पैशांची नसते, गरिबी विचारांची असते. आणि जोपर्यंत मन समृद्ध होत नाही तोपर्यंत जीवनात खरी समृद्धी येत नाही. आज मी तुला आणखी एक सत्य सांगणार आहे, असं सत्य जे अनेक लोकांना माहीत असतं पण स्वीकारायचं नसतं. बाळा, अनेक लोक आयुष्यभर मेहनत करतात पण त्यांची परिस्थिती बदलत नाही. कारण मेहनत कमी असते म्हणून नाही, तर मेहनतीसोबत योग्य विचार नसतात म्हणून. स्वामी म्हणतात, नदीला समुद्रापर्यंत पोहोचायचं असेल तर तिला सतत वाहावं लागतं. ती प्रत्येक दगडाजवळ थांबत नाही, प्रत्येक अडथळ्याजवळ रडत बसत नाही, ती पुढे जात राहते. पण माणूस काय करतो, एक अपयश आलं आणि तो स्वतःलाच दोष द्यायला लागतो. एक व्यक्तीने वाईट बोललं आणि तो स्वतःवरचा विश्वास गमावतो. एक काम बिघडलं आणि तो प्रयत्न सोडून देतो. बाळा, यशस्वी आणि अयशस्वी माणसामध्ये फरक बुद्धीचा नसतो, फरक असतो सातत्याचा. जर तुला हे मान्य असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिही, मी हार मानणार नाही. कारण आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी एक गोष्ट सांगू इच्छितो, स्वामी तुझ्याकडे पाहतायत. हो बाळा, कदाचित जगाला तुझे कष्ट दिसत नसतील पण परमेश्वराला सगळं दिसतं. तू रात्री उशिरापर्यंत केलेले प्रयत्न, तू मनात दाबून ठेवलेली वेदना, तू कुटुंबासाठी केलेले त्याग, सगळं दिसतं. आणि म्हणूनच आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय. बाळा, गरीब राहण्यामागची दुसरी मोठी सवय म्हणजे नेहमी भीतीत जगणे. काय होईल, लोक काय म्हणतील, जर अपयश आलं तर, जर नुकसान झालं तर, जर माझ्याकडून जमलं नाही तर. हे जर आणि तर अनेक लोकांचं आयुष्य संपवतात. स्वामी म्हणतात, ज्याला सतत भीती वाटते तो कधीच पूर्ण ताकदीने प्रयत्न करत नाही, आणि जो पूर्ण ताकदीने प्रयत्न करत नाही त्याला पूर्ण यश मिळत नाही. बाळा, एक पक्षी झाडाच्या फांदीवर बसतो, त्याला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याचा विश्वास फांदीवर नसतो, त्याचा विश्वास स्वतःच्या पंखांवर असतो. तसंच तुझा विश्वास परिस्थितीवर नसावा, तुझा विश्वास स्वतःवर असावा. आज स्वतःला विचार, मी सतत भीतीमध्ये जगतोय का? मी सतत नकारात्मक विचार करतोय का? मी प्रयत्न करण्याआधीच हार मानतोय का? जर तुझं उत्तर हो असेल तर आजपासून ही सवय बदल. कारण लक्षात ठेव, भीती कधीच तुझं भविष्य बदलू शकत नाही, पण धैर्य तुझं भविष्य नक्कीच बदलू शकतं. बाळा, आता मी तुला एक छोटी गोष्ट सांगतो. एका गावात 2 शेतकरी होते. दोघांकडे सारखीच जमीन होती, दोघांकडे सारखंच पाणी होतं, दोघेही अगदी सारखीच मेहनत करत होते. पण त्याच्यातला एक श्रीमंत झाला आणि दुसरा मात्र गरीब राहिला. का? कारण पहिला शेतकरी संधी शोधत होता आणि दुसरा शेतकरी समस्या शोधत होता. पहिला शेतकरी म्हणायचा, यातून मार्ग काढू. दुसरा शेतकरी म्हणायचा, हे शक्यच नाहीये. बाळा, जीवनात संधी आणि समस्या दोन्हीही असतात. तू कुठे पाहतोस त्यावर तुझं भविष्य ठरत असतं. जर तुला वाटत असेल की आजपासून तू संधी शोधणार आहेस तर कमेंटमध्ये नक्की लिही, आजपासून
मी फक्त सकारात्मक विचार करेन. बाळा, कधी कधी देव तुझी परीक्षा घेत असतो. तुला शिक्षा देण्यासाठी नाही, तर तुला मजबूत बनवण्यासाठी. सोनं आगीत तापवल्यावरच चमकतं, हिरा घासल्यावरच चमकतो, आणि माणूस संकटातून गेल्यावरच मजबूत बनतो. म्हणून आज जे काही चाललंय ना, त्यामुळे तू अजिबात निराश होऊ नकोस. कदाचित हेच दिवस उद्या तुझ्या यशाची कहाणी बनतील. स्वामी म्हणतात ना, संकट कायम राहत नाही, दुःख कायम राहत नाही, गरिबी कायम राहत नाही. पण जर तुमच्या नकारात्मक सवयी कायम राहिल्या तर मात्र परिस्थिती बदलायला वेळ लागतो. म्हणून आज या क्षणी तू स्वतःला एक वचन दे. मी भीती पूर्णपणे सोडेन, मी तक्रार सोडेन, मी तुलना सोडेन, आणि मी स्वतःवर विश्वास ठेवेन. आणि जर तू हे वचन मनापासून घेत असशील तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर कृपा करा. बाळा, आता पुढच्या भागात मी तुला सांगणार आहे गरीब राहण्यामागची आणखी एक अशी सवय जी अनेक लोक रोज करतात आणि त्यांना त्याची जाणीवही नसते. आणि ही सवय मोडली तर जीवनात समृद्धीची दारे हळूहळू उघडू लागतात. बाळा, जर तू इथपर्यंत हा संदेश ऐकत आला असशील तर मला खात्री आहे की तुझ्या मनात कुठेतरी बदलाची ज्योत पेटली आहे. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा तो स्वतःला विचारतो, मी इतकी मेहनत करतो तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? मी चांगला आहे, प्रामाणिक आहे, मग माझ्यावरच संकट का येतात? मी देवावर विश्वास ठेवतो तरी माझ्या प्रार्थनांना उत्तर का मिळत नाही? बाळा, हे प्रश्न नवीन नाहीत. हे प्रश्न हजारो वर्षांपासून माणूस विचारत आलाय, पण त्याला उत्तर मात्र एकच आहे. स्वामी म्हणतात, परिस्थिती बदलण्यापूर्वी विचार बदलावे लागतात, आणि विचार बदलण्यापूर्वी सवयी बदलाव्या लागतात. बाळा, गरीब राहण्यामागची आणखी एक मोठी सवय म्हणजे आजचं काम उद्यावर ढकलणे. हो, ही सवय अनेकांची स्वप्न गिळून टाकते. एखादा माणूस म्हणतो, उद्यापासून बचत करेन, उद्यापासून मेहनत वाढवेन, उद्यापासून व्यवसाय सुरू करेन, उद्यापासून मी नक्की देवाची भक्ती करेन, उद्यापासून मी माझं आयुष्य बदलेन. पण तो उद्या कधीच येत नाही आणि बघता बघता वर्ष निघून जातात. बाळा, वेळ हा जगातील सर्वात मोठा खजिना आहे. जो वेळेचा आदर करतो, वेळ त्याला मोठं बनवते, आणि जो वेळ वाया घालवतो, वेळ त्याला मागे सोडते. आज तू एकदा स्वतःला विचार, मी किती गोष्टी फक्त नंतर करू म्हणून पुढे ढकलल्यात? किती स्वप्न अजूनही मनातच पडून आहेत? किती संधी मी फक्त भीतीमुळे सोडल्यात? बाळा, लक्ष्मीला आळशीपणा आवडत नाही, लक्ष्मीला कृती आवडते. जो माणूस रोज थोडं थोडं पुढे जातो तो एक दिवस खूप पुढे निघून जातो. जर तुला वाटत असेल की आजपासून तू काम पुढे ढकलणार नाहीयेस तर कमेंटमध्ये लिही, आजपासून नवीन सुरुवात. बाळा, आता मी तुला एक सत्य सांगतो. गरिबी अनेकदा पैशांमुळे येत नाही, ती चुकीच्या संगतीमुळे येते. ज्यांच्या आसपास नेहमी नकारात्मक लोक असतात त्यांचे विचारही नकारात्मक होतात. जर तुझ्या आजूबाजूला असे लोक असतील जे सतत म्हणतात, तुझ्याकडून काही होणार नाही, हे अशक्यच आहे, नशिबात असेल तर होईल, तर तू सावध राहा. कारण अशा शब्दांमुळे आत्मविश्वास हळूहळू मरायला लागतो. स्वामी म्हणतात, ज्या लोकांसोबत तू वेळ घालवतोस तसाच तू बनायला लागतोस. म्हणून चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये राहा,
प्रेरणादायी गोष्टी ऐक, चांगली पुस्तकं वाच, देवाचं नामस्मरण कर. बाळा, तुझं भविष्य एका दिवसात बदलणार नाही, पण योग्य सवयी एका दिवसात नक्कीच सुरू होऊ शकतात. आणि योग्य सवयी सुरू झाल्या की भविष्य बदलायला सुरुवात होते. कधी कधी तुला वाटत असेल, माझ्याकडे काहीच नाहीये, पण स्वामी म्हणतात, तुझ्याकडे जे आहे त्याची किंमत तुला अजून कळलेली नाहीये. तुझा श्वास आहे, तुझी मेहनत आहे, तुझी इच्छा आहे, तुझा विश्वास आहे. या 4 गोष्टी असतील तर माणूस पुन्हा पुन्हा उभा राहू शकतो. बाळा, जगात असे लाखो लोक आहेत जे खूप कठीण परिस्थितीतून वर आले. त्यांच्याकडे सुरुवातीला पैसा नव्हता, ओळखी नव्हत्या, साधनही नव्हती, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती, स्वतःवरचा विश्वास. आणि हाच विश्वास त्यांना पुढे घेऊन गेला. आज जर परिस्थिती तुझ्या विरोधात असेल तर निराश होऊ नकोस, कारण पतंग वाऱ्याच्या दिशेने नाही उडत, पतंग वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने उडतो. तसंच खंबीर माणूस परिस्थितीच्या विरुद्ध उभा राहतो. स्वामी म्हणतात, प्रत्येक संकट तुझ्या आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठीच येतं. म्हणून संकटांवर राग करू नकोस, त्यांच्याकडून शिक. आजचा हा क्षण तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात ठरू शकतो, जर तू मनापासून ठरवलंस तर. आता कमेंटमध्ये लिहा, मी माझं नशीब स्वतः घडवेन. आणि बाळा, पुढच्या भागात मी तुला सांगणार आहे, गरिबीचं सर्वात लपलेलं कारण काय. ती अशी सवय जी अनेक चांगल्या लोकांनाही मागे खेचते, आणि जी सवय सोडल्याशिवाय जीवनात खरी समृद्धी येत नाही. बाळा, आतापर्यंत तू हा संपूर्ण संदेश मनापासून ऐकत आलायस. कदाचित काही गोष्टी ऐकताना तुझे डोळे पाणावले सुद्धा असतील. कदाचित काही गोष्टी ऐकताना तुला स्वतःचीच आठवण झाली असेल. आणि कदाचित आज पहिल्यांदाच तुला समजलं असेल की तुझ्या आयुष्यातील अनेक अडचणींचं कारण परिस्थिती नाहीये, तर काही नकळत लागलेल्या सवयी आहेत. बाळा, आता मी तुला गरीब राहण्यामागची सर्वात लपलेली आणि सर्वात धोकादायक सवय सांगणार आहे. ही सवय अनेक चांगल्या, प्रामाणिक आणि मेहनती लोकांमध्येही असते, आणि म्हणूनच ते आयुष्यभर संघर्ष करत राहतात. ती सवय म्हणजे स्वतःच्या किमतीची जाणीव नसणे. हो बाळा, अनेक लोक स्वतःला इतकं कमी समजतात की त्यांना स्वतःचं सामर्थ्यच दिसत नाही. ते कायम म्हणतात, मी साधा माणूस आहे, माझ्याकडून मोठं काही होणार नाही, माझं नशीबच तसं आहे. आणि हळूहळू हे शब्द त्यांच्या आयुष्याचं सत्य बनतात. स्वामी म्हणतात, जग तुला तेवढीच किंमत देतं जेवढी किंमत तू स्वतःला देतोस. जर तू स्वतःला कमी समजशील तर जगही तुला कमी समजेल. जर तू स्वतःवर विश्वास ठेवशील तर परिस्थितीही तुझ्या बाजूने वळू लागेल. बाळा, देवाने तुला व्यर्थ निर्माण केलेलं नाहीये. या पृथ्वीवर तुझं सुद्धा एक कार्य आहे, तुझ्या जन्मामागे सुद्धा एक कारण आहे. तू इथे फक्त संघर्ष करण्यासाठी आलेला नाहीयेस, तू इथे जिंकण्यासाठी आलास. आजपर्यंत जे झालं ते झालं, ज्या चुका झाल्या त्या झाल्या, ज्या संधी निघून गेल्या त्या गेल्या. पण बाळा, आजचा दिवस अजूनही तुझ्या हातात आहे. हा क्षण अजूनही तुझ्या हातात आहे. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य घडवता येतं. आजपासून एक निर्णय घे, मी माझ्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारतो, मी माझ्या चुका स्वीकारतो, मी माझ्या भीतीवर विजय मिळवेन, मी माझ्या सवयी बदलेन. कारण सवयी बदलल्या की विचार बदलतात, विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की भविष्य बदलतं. बाळा, आज जगात जे लोक यशस्वी आहेत ते तुझ्यापेक्षा वेगळ्या ग्रहावरून आलेले नाहीयेत. त्यांच्याकडेही 24च तास आहेत,
त्यांनाही अडचणी आल्या, त्यांनाही अपयश आलंय. फरक फक्त एवढाच होता, ते थांबले नाहीत. स्वामी म्हणतात, जो माणूस पडून पुन्हा उभा राहतो त्याला हरवणं खूप कठीण असतं. म्हणून आजपासून तक्रार बंद, तुलना बंद, आळस बंद आणि नकारात्मक विचार बंद. आणि सुरुवात करायची आहे श्रद्धेची, सातत्याची, मेहनतीची आणि कृतज्ञतेची. बाळा, कदाचित आज तुझ्याकडे खूप पैसा नसेल, पण जर तुझ्याकडे विश्वास असेल तर पैसा उद्या येऊ शकतो. कदाचित आज तुझ्याकडे मोठं घर नसेल, पण जर तुझ्याकडे ध्येय असेल तर उद्या हे मोठं घर घेऊ शकतो. कदाचित आज तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू असतील, पण जर तुझ्या मनात आशा असेल तर उद्या त्याच डोळ्यांमध्ये आनंदही असेल. म्हणून बाळा, कधीही स्वतःला गरीब समजू नकोस. कारण गरीब तो नसतो ज्याच्याकडे पैसा कमी असतो. गरीब तो असतो ज्याने आशा सोडलीये, ज्याने प्रयत्न सोडलेत, ज्याने स्वतःवरचा विश्वास गमावलाय. आणि मला विश्वास आहे तू त्या लोकांपैकी नाहीयेस. कारण जर तू खरोखर हार मानली असतीस तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलाच नसतास. याचा अर्थ अजूनही तुझ्या मनात जिद्द आहे, अजूनही विश्वास आहे, अजूनही बदलण्याची इच्छा आहे. आणि जिथे इच्छा असते तिथे मार्ग नक्कीच निर्माण होतो. आत्ता या क्षणी मनापासून स्वामींचं नाव घे, डोळे मीट आणि स्वतःला सांग, मी गरीब विचारांचा त्याग करतो, मी समृद्धीचा स्वीकार करतो, मी स्वतःवर विश्वास ठेवतो, माझं भविष्य उज्ज्वल आहे. आणि जर तू हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच वाक्य लिही, श्री स्वामी समर्थ, मी बदलायला तयार आहे. तुझ्या जीवनात सुख येवो, समाधान येवो, समृद्धी येवो आणि स्वामींची कृपा सदैव तुझ्यावर राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.